समाचार ऐका थोडस. आता काय ऐकते ही जोडाजोडी चालली वायरी तुटलेली पाऊस नाही दमून गेली हो हेलपाट घालून काम दिसाना. ते कसं आहे गाडाव मेलं वजन शिंगरू मेलं हेलपाट्याने तसं माझं झालंय बघा. शिंगरू कोणचं शिंगरू तू अगं बाई आमची आजी कशी हसते रे. म्हणून म्हणलं शिंगरू कोणचं. पहिलं का हिला कळत नव्हतं लग्न झाल्या माय नाही गमतीनं उधळायची. काय कुठं उधळायची दळायला जावं लागायचं हो. आणि बुरीला आमचं रान होतं. बुरीला म्हणजे किती किलोमीटर सांगू का तुम्हाला. म्हणजे उड्या मारत ग. आणि त्या बायांबरोबर जायची हो हळूहळू काय सांगू. लाल गोळा दिवसाला झाल्या लय सांभाळलं तिनं सासऱ्याला. मी बघा हे तर का नाही जार पाणी प्यायला आले तर सांभाळून का म्हणू नाही म्हणायचं हो. पहिला चहा दूध अर्धी परत म्हाताऱ्याला द्यायची. आमचं दूधच बंद नाही कवाच वैराजी. आणि होणार बी नाही. त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांना टाकून खाल्लं नाही म्हणून हा कवाच नाही. मी लबाड नाही बोलत हो. आणि आई बापाला सांभाळावं. आई बाप हाय तर हो नाही हो काय नाही दुनिया आपण बघतोय. हातातलं नाही अनुष्का नेलत आणलंय नेलत तिने महागाला दिलं असं म्हणते. घरच्यांना बी जेवाय देत जावं लय अवघड झाले काय सांगावा. आम्ही काय अजून सकाळनं जीवलो नाही. वडापाव कुठल्या नाश्त्याला गेलो सावता माळ्याचा हे भांडार आहे. मग आता म्हणली बापू घेऊलीस लाडू बी सकाळी पोहे. कसं आता तुम्ही काय एका जागेवर खातो बसून का तुम्हाला जेवायला दिलं ना. आता तुम्ही हिंडता फिरता माणूस आणि वडापाव खात्यात तुम्ही लाकडी वडापावला नाही शिवलो महिना झाले जवळ जवळ काही आता खरं बोललं का खोटं नाही सवडच नाही. आता आहे का मग आता घरी पुरलेली. बापू उद्या आपलं मस्त बापू उद्या संसारला बाजारला जाऊन वडापाव घेऊन या. उद्याच्याला वडापाव घरी होई तवर बंद होत्यात गाड. मग दुपार नानो दुपारनं चल की बाजारला जातो गट्टी विक्रम राजे तुला बाजारला जायचं असतं. गोसाव्याचा कुठे जातो बापल्याक दोघं ती माळावली वांगी ती त्यांची आणि कांद जाते ती बाजारला जाते बाजारला म्हण सूर्यनगरीला दोन बाऱ्या जाते ती संसार ही आणि म्हणली निरगुड्याला कुठे बी जायचं शेतफळ जिथं बाजार असेल तिथं. त्यांना विचारतो मी 40 रुपये पाठवले. फोन पे म्हणली बरं का. मला फोन पे आहे का म्हणते ती 10 रुपयाला आहे. आता मला कळत नाही आणि नाही कळत नाही आलेलं गेलेलं. मला म्हणली घरच्यांचं देवावर रेशमाचं कोणी बोनी. मी म्हणलं मग अंगाराच ओ लागला म्हणजे नाही. आणि हिला कवा फोन करावं आले का म्हणून म्हणजे गणित आलेलं पण तुला फोन करावं लागेल ना मला. बापू तुमच्या फोनला लॉक टाकून का नाही तुम्हाला फोन पे अकाउंट का नाही काढून देतो फक्त का नाही तिथं का नाही असं मेसेज आला का नाही की लगेच समजायचं पैसा आला. कळत नाही बापू तसलं करण्याचं असलं का नाही ते बोंबलायचं नाही पाहिजे. नाही ती काय होतं माहितीये का ती लक्षात येत नाही. ह्यांना चालवलेलं आलेलं कळत नाही. काय काय खोटं पण मेसेज असतात. हा नाही ते करणार का नाही ते नाही वय वरडत. पंपाव गेल्या म्हणते 100 रुपये पोचले 110 तसं पाहिजे बघा. काय बाजारात तिथं मोठी मोठी मांडा येते की लावूच पण त्याचा आवाज वडापाववाल्यांचं बऱ्याच जणांचं आहे तसं. असू द्या ऊन पडले पदशीर वायर जोडायची. मी जातो आता. नका जाऊ आजीला आमच्या करमत नाही व नका जाऊ. नाही जातो आता. आमचं सांडग उरकाय लागलं तुम्ही बसला की आम्ही किती पटापटा सांडग घातलं. एवढं घालायला लागतं रोजचं तवा वाळत्यात सगळ्याला. तरी कमी रेसमा नको नको झालंय सांडगेनी. आता बी इतक्या आडरी आल्या ते मैत्रिणींनो. तुम्हाला एक तर सांडग कसं ग आवडतं नाही आणि कोणाला राहिलं असलं त्यांनी पण टाकून घ्या. काल नाही का हसतोय
लय ग सांडगं आवडते तर सगळ्यांना लय पाठ काय नाही हो का आम्ही दोघी सांडगच करणार तुम्हाला सांगितलीच नाही मी नाही तर केली असती मग बघ की मला कसं ऑर्डर देत या त्याला मी म्हणलं होतं की तुला कर ग त्याला कॉफी अगं मला ऐकू चालू नाही आजारी पेशंटला आजार असलं मग काय सगळंच ऐकायचं होय त्याचं तिथं मोबाईल बघत खेळ करून हसते मला म्हणते जा माझी कॉफी बनवून आण." येतो गोदडी पांघरून झोपू नका आजारी म्हणून काय इतकं त्याचं ऐकत असतो होय मी बापून सगळा पसारा करून ठेवला इथं आणि अयो ज्ञानीने कॉपी केली ती माझी झोपच गेली बरं झालं सांडग घरात एवढं आजी म्हणून झालं की आता बाया होत आलं काय मम्मी बघ की दिभर त्याला आणलं असू दे कर मीच करू बाई अण्णा तुला तुझ्या हाताला कॉफी आवडते आजीला पण एक कप अण्णाने कॉपी केलेली मला अजून ध्यान येतं इथे हा मग आजी करू हाय शुभरात्री सर्वांना नमस्कार हाय मम्मी हाय ती कापड देव हाय सगळ्यांना हाय बॅक कॅमेरा काय चाललंय अन्नाला आमच्या भाजी करायचं चाललंय आम्ही चाललोय देवळा पुढे चाललोय गोटम तुम्ही काम करते का ते बाहेर निघाले ते जाते का तू पुढं का ते तुम्ही मागणे त्यांच्या बरं बापू गेलं की कुठं कवा त्याच्यावर केव्हा गेलो गेलो मम्मी पायनॅपल शिरा करतो सिरियल आता लगेच सुरू करू का पायनॅपल नाही परत सकाळ विकाळ काय उद्या नको करू उद्या आम्ही हॉटेलमध्ये जेवणार आहे त्याला थोडी करते ना ही भाजी करते भाकरी एक भाकरी केली तर त्याला लय झालं ती भातन ही नको म्हणला खायला कसं तेलकट थोडा आजारी असल्यामुळं थोडंसं होतं व्हायचं बाहेरचं टाकलं आता होईल नीट दवाखान्यात आणला तरी सकाळ धरणं झोपलाय उठला नाही गं कोण असले मेकअप ही केल्यावर का असं होतं नसतं तसं काय तर ते असतं खाण्यात ह्यात बदल ही वाईट होतं त्याचं बघ माझा चेहरा पण फुटकून असं त्या सगळ्यांना कुत्र्यांना ह्यांना भाकरी टाकल्या कुठं जायचं म्हणलं तर सगळं बघावं लागतं कुत्री मांजरं गुरं ढोरं सारं बघायचं मग नंतर न जायचं कुठं जायचं रुच्याच नाही साध्या खायची तर सारं आवरायचं मगच निघायचं सगळे आल्यात ऋतूच्या ही कालच्या गती येऊन बसल्या त्या म्हणले आम्ही आलो तर अश्विनी ताईचं घर बघून त्यांनी बघितलंच नव्हतं अजून म्हणलं येतवर मी अन्नाला लगेच भाजी करते सगळं आवरून झाले तुम्हाला साडी तीच ठेवली का काय माझी साडी नवीच आहे माझ्या मम्मीकडे माझी मम्मी अजिबात होते साड्या घेऊन नाही तर कारण की काय त्या आठवड्यात एक मी सकाळीच नवी घातली 4 वेळा बदलायची 4 वेळा काढायची मला नाही ती जवळ पण ही 2-3 वर्षाची साडी आहे खरं सांगते झाली खरं सांगते 2 वर्षाची झाली पण सारखी नाही ना कवा तरी ती त्यामुळे म्हणजे माझी मम्मी आठवड्यात का नाही एक डबल सुद्धा साडी आणत नाही ती एका महिन्यात का नाही एक सुद्धा डबल साडी आणत नाही कधीतरी आली तर काय आणणार आहे त्यामुळं तुम्ही कोणाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर कळत्या कोणी कमेंट करून सांगा सगळ्यांनी कोणाकोणाला वाटतंय मी साड्याचा बिझनेस करा ऑनलाईन तुम्ही घेत असला तर माझ्यासारख्या स्वस्तात मस्त सुद्धा तर माझी मम्मीची अजून एक 6 वर्षाची साडी अजून आहे काय म्हणते 6 वर्षाची साडी अजून आहे ती लाल कलरची कुठली रेड कलरची रेड अँड ब्लॅक अशी चौकोनाची हा अशीच आहे फक्त नाही कलर चेंज आहे आणि हाय की हाय बाई आता आजीचं बापूचं काय चाललोय आम्ही सगळीच आता साडी घालत्यात तवर म्हणलं मी भाजी करते पप्पा आहेत घरीच पप्पांना पप्पा हाय ती येतील पप्पाचं चाललंय ते निवेदन सगळं हा बरोबर पप्पा आता कुठं जात निघत नाही बाहेर त्यांचं ते चाललंय सगळं तू ह्याच्या आधी व्हिडिओ काढलाय हो मग असू दे बाय बाय बाहेर फिरूया